की मी विद्यार्थी संघटनेपासून राजकारणात पुढे आले. 2003 पासून विद्यार्थी संघटने, विद्यार्थ्यांचे प्रश्न एसटीचे असतील, कॉलेजचे असतील, महाविद्यालयांना असतील, हे सोडवता राजकारणात, समाजकारणात त्या ठिकाणी आलो. 2014ला जसे स्वर्गीय सुरेशबाबू वगैरे आमदार झाले तेव्हापासून प्रशासन, बाकी गोष्टी, तालुका मला जवळून बघता आला, फिरता आला. तालुकाची नाडी काय आहे, लोकांना काय पाहिजे, काय अपेक्षित आहे, काय केलं पाहिजे, काय नाही. आणि जेव्हा मी विद्यार्थी संघटनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो तेव्हा खऱ्या अर्थानं माझं जे व्हिजन आहे, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहकार कसं असावं, शिक्षण संस्था असेल तर त्या कशा असाव्या, शिक्षणात काय आमूलाग्र बदल असले पाहिजे, जिल्हा परिषद शाळा कशा असाव्यात, डिजिटलायझेशन म्हणजे नेमकं काय, शेतकऱ्यांसाठी काय असावं, जिथं नागरीकरण झाले तिथं काय असावं, ह्या सगळ्या गोष्टीचं अवलोकन, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास, ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव गेले अनेक वर्ष राजकारणात, समाजकारणातला माझा आहे. आणि आता मी सभापती आहे तालुक्याचा, बाजारचा मी संचालक आहे, सभापती आहे. सभापती म्हणून शेतकऱ्यांसाठी मी करत असलेलं काम, सभापती म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावरती जायचं मी त्या ठिकाणी प्रत्यक्षपणानं काम करतोय. सभापती म्हणून माझी प्रत्येक गोष्टीला काही ना काही शेतकऱ्यांना मदत करायची भावना आहे, भूमिका आहे, माझा संपर्क आहे. मग ह्या सगळ्यातनं समजा मी आता ह्या जिल्हा परिषद गटात आहे, मी उद्या सदस्य आल्यावर नेमकं काय करणार आहे, तर माझं व्हिजन काही गोष्टीसाठी तयार आहे.